तर फायनली आमच्या बांधीमध्ये रोवणाऱ्या बाया आल्या आहेत. तर बघू शकता हे आहे म्हणजे आई आणि हे मोठी आई आहे आणि ह्या आमच्या शेजारी बाया. नमस्कार मित्रांनो, तर पारडगाववाल्याच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी बाबा वगैरे वावराकडे गेले आहेत पराठवण्यासाठी नाही का. आता आई वगैरे आहे आणि मी आहे. तर मी आता जाणार, आई मागवून येणार नाही का दोरे वगैरे धरून. तर चला भेटूया ब्लॉगमध्ये, आपण कंटिन्यू ब्लॉग करू आपण. तर चला. तर आईने थैला वगैरे दिला, तर जाऊया आपण वावराकडे. हे आपली गाडी, हिच्यावर जाऊन आपण. तर सायकलला थैला वगैरे लटकवला आणि तर जाऊ आपण वावराकडे. चल. तर भेटूया समोर आपण. तर बघू शकता खूप इकडे चिखल आहे नाही का. तर मी थोडा मागं बघू शकता तुम्ही, थोडासा आहे इकडे चिखल नाही का. तर तिथपर्यंत मी आलो. तर इथून तर जाऊ शकत नाही मी नाही का. तर प्रयत्न करीन म्हणा मी नाही का. तर बघू आता समोर जाऊ शकतो का नाही का आपण. चिखल तर भयानक आहे भाऊ, पावसाळ्याचा पाणी नाही का त्याच्यानं. तर पाहू आता समोर आपली जाऊ शकते म्हणा. तर चला आपण जाऊ. त्याला चिखल तर भयानक आहे, ते बघू पाहू शकता तुम्ही. आम्ही सायकल चालवत आहे म्हणून तुम्हाला असं तरी दाखवत आहो, नंतर चिखल तर भयानक आहे भाऊ. पाहू शकता कशी सायकल नेऊन राहिलो मी. पडण्याची चान्सेस आहे तिथे. बघू शकता भाऊ तुम्ही. तर फायनली आपल्या बांधीजवळ पोहोचलेलो आहोत आपण. तर बघू शकता ते तिकडली बांधी नाही का, झूम करून दाखवता तुम्हाला पण दिसणार नाही नाही का. तर बघू शकता इकडे खातमारणी वगैरे चालू आहे, तिकडे बघू शकता तुम्ही. आमच्याच गावचे आहेत नाही का, एवढ्या शेतामध्ये खात मारून राहिले नाही का. तर चला जाऊ आपण आपल्या बांधीकडे. ब्लॉग पूर्ण बघा. पाहू शकता भाऊ इकडे किती आहे. तर आमच्या इकडे समोर जो आहे तो सोनेगाव रस्ता आहे नाही का, आणि मागे जो आहे पारडगाव रस्ता, म्हणजे मी आलो तिकडून. हात मारून राहिले का तुम्ही. बघू शकता तुम्ही इकडे खात मारणारे जाऊन राहिले. आणि हा आमचा भाऊ खात मारून राहिला, इकडे चुंगड्या नेऊन राहिला. किती एकराचा आहे का भाऊ. 2 एकर. 2 एकर आमचाही माराच आहे. रस्ता पाहू शकता, इथून जावं लागते आम्हाला. चला तर डायरेक्ट भेटू आपण आपल्या बांधीमध्ये. आणि शेतावर येताना खूप सावधानी यायचा, कारण सरपाईचवरचा भेव बसू शकतो नाही का. तर बरोबर आपली काडी वगैरे धरून यायची नाही का. तर फायनली आपल्या शेतामध्ये पोहोचलेला आहो. तर बघू शकता हा आमचा शेत आहे नाही का. तिकडे बाबा काम करतात, दिसत असाल तुम्हाला नाही का. आमचा तो आहे ना, तिथपर्यंत आमची बांधी आहे. तिथपासून तर इथपर्यंत आमची बांधी आहे. तर आता काकाने वगैरे हिस्सा वगैरे घेतला आहे, तर खुडवी वगैरे होणार नाही का. तर आपल्याला हा फक्त एवढा पट्टा मिळणार. तर चला तुम्हाला बापा माझी दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता हे माझे बाबा आहे तिकडे.
परा खांदतच नाही का. सकाळी आली नाही एवढा खांदून झाला नाही का. मी पण थोडासा खदू लागणार. मी कधी पण खदू लागलो नाही नाही का. माझी पहिली वेळ हो. तुम्ही पेंढा फेकाचा काम करतो तो नाही का. तर एकच बांधी आहे नाही जास्त रोवाची नाही का आमची. तर बाया वगैरे 10 वाजता वगैरे येणार आणि आपलं काम चालू होणार. तर चला तर आपण आपला काम करू नाही का. तर आता मी बांधीमध्ये उतरला आणि बाबाची दवाई बाबाकडे द्यावं लागणार. कारण की हे दवाई मिळाल्याशिवाय काम होऊ शकत नाही भाऊ. खरा कोण कोण ते कमीमध्ये सांगा. घ्यायची खांद्याचा कसा जी. तर आपली अशी कंडिशन आहे भाऊ. हा आपला शेत. आम्ही काही दिवसामध्ये हा इकडे वहळा वगैरे केलं होतं नाही का. 2-3 बांधायचं. तर बघू शकता असा पाणी आपला स्टेबल आहे नाही का. नाही तर पूर्ण पाणी हा तिकडेच राहायचं नाही का. अर्धी बांधीच म्हणजे जायची नाही आमची. तर बघू शकता आमचे बाबा इकडे दवाई घोटत आहेत आपली. बाबा तुम्ही दवा खाल्ल्याशिवाय जमत नाही का जी. बाबा सांगा ना. हो नाही जमत तुम्हाला म्हणजे खर्रा खाल्ल्याशिवाय काम नाही हो भाऊ. खर्रा कोण कोण खाते ते कमीमध्ये सांगा भाऊ. पहिलं सांगत आम्ही. खंदाचा कसा सांगा बरं मला. तर बाबा म्हणजे सांगतात खंदाचे कसे. तर पहा भाऊ स्पीड पाहू शकता. आपण तर पहिली वेळ आहो. तर कसे आपण खंदू शकतो आपण हे आपल्यालाच माहीत. बरोबर नाही बाबा. तर बघू शकता मी म्हणजे पहिले सात तोडलो नाही का मी पडलो. तर फायनली आमच्या बांधीमध्ये रोवणाऱ्या बाया आल्या आहेत. तर बघू शकता हे आहे म्हणजे आई आणि हे मोठी आई आहे आणि ह्या आमच्या शेजारी बाया. आता ह्या थोड्या वेळात कामाला लागतील आपल्या. तर पाहू शकता बायाच्या चुगल्या. बांधीवर आले ह्या चुगल्या जास्त करतात. तर फायनली आम्ही रोवण्याचे हे पेंड्या फेकत आहेत. आम्ही दोघे बाप लेक फेकू लागत आहोत आता आम्ही. आता पेंड्या फेकताना तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की बाबा आणि मी दोघे जण पण फेकत आहोत नाही का. तर बघू शकता हे आमची मोठी आई आहे. पेंड्या घेऊन फेकू लागत आहे आम्हाला. आणि हा एक परा आहे आणि हा एक परा आहे. 2 परे आहेत. तर आत्ताच थोड्या वेळामध्ये आमचं जेवण वगैरे झालं. तर बायाची एक पात वगैरे झाली आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब पण करून घ्या. बाय.